भाजप नेते विनोद तावडेंनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे आणि मुंबईमध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चर्चा झाली। खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे। भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खासदार विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुंबईमध्ये भेट झाली। त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्यात। यापूर्वीच खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती। दिल्लीमधील या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदीलही दाखवला होता, पण राज्यातील बड्या नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडल्याची चर्चा त्यावेळेला राज्यात रंगली होती। मात्र आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीच खडसेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्यात। त्यातच एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबरला 75वा वाढदिवस आहे। या वाढदिवसाला भाजपचे नेतेही हजर राहणार असल्याचं कळतं। राज्यामधल्या पूरस्थितीवरून विधानसभेमध्ये आज जोरदार आढावा झाला। भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ झाला। आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यामध्येही हमरीतुमरी झाली। उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केला। 2 उपमुख्यमंत्री आहेत कुठे असा सवालही जाधवांनी केलाय। ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये। क्रमांक 1, राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब चालू करा आपण। अध्यक्ष महोदय इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना तुम्ही राम मंदिर लुटताय। चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे। चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं लय उन्माट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे तुम्ही तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा। अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला। अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही। चंदा चोरा ठीक आहे, बसून घ्या। मला वडिलांना मरताना पाहायचं नाही असं म्हणत ढसाढसा रडणाऱ्या सैराट फेम सल्या याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नेमकं काय घडलेलं आहे तेही आपण पाहूया। मला वडिलांना मरताना पाहायचं नाही असं म्हणत ढसाढसा रडणाऱ्या सैराट फेम सल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सैराट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्यानं सोलापूरच्या नोबेल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषधं घेणं बंधनकारक नसताना हे हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषधं घेण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचं अरबाज या व्हिडिओतून सांगतोय। वडिलांचा उपचारासाठी खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन देखील त्यानं केलंय। दरम्यान सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलनं अरबाज शेखचे आरोप फेटाळले। जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलं नाही बाबा हे लावा म्हणून आलं तर जे काय येतं लगेच आपण करतो ते सुद्धा करायला काय हरकत। सगळ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हे का असतो इमर्जन्सीमध्ये पेशंटला घेण्यासाठी असतो। काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तर ठीक आहे। सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेखच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अन्न औषध प्रशासनाच्या टीमनं हॉस्पिटलला दणका दिलाय। मेडिकलवर झालेल्या आरोपांनंतर त्रुटी आढळल्याचं म्हणत हे मेडिकल FDA कडून सील करण्यात आलंय। प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघन आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय। तसेच वरिष्ठांकडून आदेश आज सकाळी प्राप्त झाले, त्यानुसार तात्काळ या दुकानाला तपासणीसाठी आपण व्हिजिट केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करतो। दरम्यान माझ्यासाठी हा विषय इथेच संपला असं म्हणत अरबाज शेखनं पोस्ट केली आहे। मला असंख्य फोन्स आणि मेसेजेस येत असल्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला। सध्या माझ्या वडिलांची प्रकृती ही माझ्यासाठी प्राथमिकता आहे। याशिवाय प्रशासनानं दखल घेत संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई केली।
माझे वडील आणि कुटुंब याकडे लक्ष देणं मला जास्त गरजेचं वाटते. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभे राहणाऱ्या सर्वांचे आभार, असं या पोस्टमध्ये सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेखनं म्हटलंय.